नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण फर्स्ट लेक्चर टाकून थोडासा वेळ घेतला होता. आपला फर्स्ट लेक्चर इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग याच्याशी संबंधातच होता. नाउ फ्रेंड्स, वी नीड टू नो मीनिंग, डेफिनेशन अँड फीचर्स ऑफ द बुक कीपिंग. बुक कीपिंग एक्झॅक्टली काय असते की जिथं आपण एखाद्या मुद्द्याचा अभ्यास करतो ना, त्यावेळेस आपल्याला त्या टर्मला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करता आलं पाहिजे. म्हणून काही डिफायनर्सनं ज्या डेफिनेशन आपल्यासमोर मांडलेल्या असतात त्या डेफिनेशन्स आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं असते. सगळ्यात अगोदर आपण बुक कीपिंग याचा प्रॉपर अर्थ काय तो लक्षात घेऊ. इन सिंपल वर्ड, बुक कीपिंग मीन्स recording the business transaction in the books of account in a systematic way. Bookkeeping means what? Recording the business transaction. म्हणजे काय झालं की बुककीपिंगचा अर्थच आहे की तुम्ही व्यवसायामध्ये ज्या ट्रान्झॅक्शन जे व्यवहार करायलात त्याची नोंद घेणं, त्याला रेकॉर्ड करणं. रेकॉर्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन अँड इन अ सिस्टमॅटिक वे. सिस्टमॅटिक वे म्हणजे विशिष्ट पद्धतीने. बघा, जर आपल्याजवळ अकाउंटिंगचं नॉलेज असेल तर आणि तरच आपण त्याला योग्य पद्धतीने लिहू शकू, अदरवाईज ते आपल्याला योग्य प्रमाणात लिहिता येणार नाही. म्हणून याचा सिस्टमॅटिक वे जो असेल तो आपल्याला इथं चूज करावा लागेल, लक्षात घ्यावा लागेल. बघा, मग बुककीपिंगमध्ये काय रेकॉर्ड होते? ऑल द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड डेट वाईज for accurate business result from such record at the end of accounting year. आपण जे रेकॉर्ड करायलो ते रेकॉर्ड करत असताना आम्हाला काय रेकॉर्ड करायचे तर ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन कशाला म्हणतात तर ज्या ट्रान्झॅक्शन आपल्याला एक्सचेंजमध्ये पैसे देतात, म्हणजे आपण व्यवहार करताना ज्याच्यामधून पैसे मिळालेत किंवा मिळणार आहेत अशा ज्या ट्रान्झॅक्शन आहेत त्याला आपण मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणू शकतो. सो दोज ट्रान्झॅक्शन विच इन्व्हॉल्व मनी ऑर मनीज वर्थ आर अवेलेबल टू रेकॉर्ड इन अ बिझनेस. दुसऱ्या कुठल्याही ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आपल्याला रेकॉर्ड करायची गरज नसते. म्हणजे ज्याच्यामध्ये पैशाचा संबंध येत नाही ते या ठिकाणी रेकॉर्ड होत नसतात. आणि रेकॉर्डिंग कसं करायचं? डेट वाईज, ज्याला आम्ही टेक्निकल लँग्वेजमध्ये क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणतो. आणि ही क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे काय? डे वाईज, डेट वाईज. म्हणजे आजचा व्यवहार आज, उद्याचा उद्या, परवाचा परवा, या तारखेप्रमाणे आम्हाला हे नोंदवावं लागते. त्याचं कारण काय असते तर बिझनेस रिझल्ट जे आहेत, म्हणजे ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण प्रॉफिट लॉस म्हणतो, ते योग्य पद्धतीने मिळावे यासाठी आपण याचं रेकॉर्डिंग करत असतो. आणि हे सुद्धा कधी ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर. एक्झॅक्टली काय आहे, जोपर्यंत आपण अकाउंटिंग इयरला एंड करत नाही तोपर्यंत आपल्यासमोर इथं त्याचे रिझल्ट फाइंड आपल्याला करता येत नाही. म्हणूनच प्रत्येक वेळेस बिझनेस जरी बंद होत नसला तरी आपल्याला अकाउंटिंग रेकॉर्ड एका विशिष्ट टर्मला जाऊन क्लोज करावे लागतात. बघा, आता परत काय, बुककीपिंग इज अन आर्ट ऑर अ सायन्स ऑफ अ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग, क्लासिफाइंग, समरायझिंग द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ अ बिझनेस फॉर अ पर्टिक्युलर पिरियड, जनरली फॉर 1 year. काय आहे? बुककीपिंग इज अन आर्ट अँड अ सायन्स. बघा, आर्ट म्हणजे कलाकृती नाही तर त्याला मांडण्याची विशिष्ट पद्धत, प्रत्येक घटक प्रेझेंट करण्याची जी पद्धत असते त्याला आर्ट असं म्हणतात. मग ही जी आर्ट आहे ती आर्ट बुककीपिंग आपल्याला टीच करणार आहे. बुककीपिंग इज अन आर्ट ऑर अ सायन्स. सायन्स म्हणजे विज्ञान नाही बरं का, सायन्स म्हणजे शास्त्र. कुठलाही घटक पूर्ण करत असताना त्याला लिहिण्यासाठी एक विशिष्ट प्रकारच्या शास्त्राचा उपयोग करावा लागतो. शास्त्र म्हणजे काय? जे आपल्याला नियमावली बांधून देते त्याला आपण शास्त्र असं म्हणतो. मग बुककीपिंग एक काय आहे? आर्ट आणि सायन्स आहे. तर कशाचं? सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग. चांगल्या पद्धतीने, योग्य पद्धतीने त्याला लिहिणं, रेकॉर्ड करणं, क्लासिफाय करणं म्हणजे
आता बघा, एक क्लासिफिकेशनचा भाग जर लक्षात घेतला तर आपल्याला व्यवसायाच्या संदर्भात काही गोष्टी माहीत नाही आहेत. जसं आपण प्रत्येक वस्तू या नावानं बघत असतो, परंतु बिझनेसमध्ये वस्तूचेच काही भाग पाडलेले असतात, त्याला आपण असेट म्हणतो. असेटमध्ये पण 2 भाग पडतात परत. असे तर 3 आहेत, पण आपण 2च सांगत आहोत सध्या. आपण फॉर एक्झाम्पल देत आहोत. तर हे जे 2 भाग आहेत, एक फिक्स आहेत, एक करंट असेट आहेत. मग हे सगळं जे आहे ना, याच्या संदर्भात जर विचार केला तर याला क्लासिफाईड करणं, विभक्त करणं, त्याला योग्य पद्धतीने लिहून काढणं आणि समरायझिंग म्हणजे काय तर त्याचा थोडक्यात विश्लेषण करणं, त्याची समरी तयार करणं, हे बुककीपिंगचं काम असतंय. ते कशाबद्दल करते तर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जे आपल्याला विशिष्ट कालावधीसाठी म्हणजे जास्तीत जास्त 1 वर्षासाठी मांडायचे आहेत. तर हे आपल्याजवळ बुककीपिंगचं मिनिंग होतं आहे. परंतु हेच मिनिंग जे आहेत काही ऑथर्सनं आपल्यासमोर, काही तज्ज्ञांनी आपल्यासमोर विशिष्ट पद्धतीने डिफाईन केलेलं आहे. मग हे डिफाईन केलेलं जे आहे ते कशा पद्धतीने आहे, त्यांच्या डेफिनेशन आपल्याला काय म्हणतात बघा. यामधून पहिली डेफिनेशन आपण जी बघायलो ती आहे J.R. बॉटलीबॉय, जमशेद आर बॉटलीबॉय यांची डेफिनेशन आपल्याला काय म्हणते. ही डेफिनेशन अगोदर का बघायची, कारण ही सिंपल डेफिनेशन आहे. तर काय आहे, बुककीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग द बिझनेस डीलिंग इन अ सेट ऑफ बुक्स. सिंपल पद्धतीने सांगितले बुककीपिंग काय आहे, आर्ट ऑफ रेकॉर्डिंग द बिझनेस डीलिंग इन अ सेट ऑफ बुक्स. आता सेट ऑफ बुक्स म्हणजे काय झालं तर आपल्याला अकाउंट रेकॉर्डिंग करत असताना फक्त एकच बुक आपल्याला लिहून जमत नाही. यामध्ये कसं आहे, डेटरसाठी, क्रेडिटरसाठी, स्टॉकसाठी, कॅशसाठी अशा वेगळ्या वेगळ्या बुकचं रेकॉर्डिंग आपल्याला या ठिकाणी करावं लागते. आणि गरजेप्रमाणे जे बुक आपण इथं तयार करत असतो तेच लिहिण्याची जी कला आहे ती आपल्याला अवगत असली पाहिजे. म्हणून बॉटलीबॉय काय म्हणतात, बुककीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग द बिझनेस डीलिंग. व्यवसायामध्ये झालेल्या व्यवहाराचं रेकॉर्डिंग करण्याचं साधन, कला म्हणून आपण याला बघत असतो. आणि हे पण कशा पद्धतीने, इन अ डीलिंग इन अ सेट ऑफ बुक्स, वेगळ्या वेगळ्या बुक्समध्ये आपल्याला याला रेकॉर्ड करायचं आहे. हे कोणाचं म्हणणं आहे तर J.R. बॉटलीबॉय यांचं म्हणणं आहे. मग बॉटलीबॉय यांच्या मते काय झालं, बुककीपिंग इज अ आर्ट रेकॉर्डिंग न डिफरंट सेट्स. नाव कॉट काय म्हणतात बघा, बुककीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट द मॉनिटरी एस्पेक्ट ऑफ अ कमर्शियल और द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. कॉट यांनी थोडासा बदल केलाय बघा. बुककीपिंग इज अन आर्ट, त्यांचंही म्हणणं आहे की आर्ट एक कला आहे, म्हणजे लिहिण्यासाठी त्याला पारंगत व्हावं लागतं, वेगळ्या पद्धतीने लिहावं लागतंय. कारण आता आपण जर बघितलं जनरली एव्हरी पर्सन इज नॉट एबल टू राईट द अकाउंट्स. प्रत्येकाला ते शक्य होत नाही. बघा, आपल्याजवळ असणारे मुद्दे आपल्याला कसे मांडायचे, कुठं काय लिहायचे, कशामुळे लिहायचे हे आपल्याला कळलं पाहिजे. ते कोण सांगणार आहे, आणि ते लिहिता येणं म्हणजे ती एक कला आहे. तर बुककीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट द मॉनिटरी एस्पेक्ट. यांनी काय जोडले तर मॉनिटरी एस्पेक्ट म्हणजे जे पैशाच्या स्वरूपात आहे ना ते एस्पेक्ट, जो भाग पैशाशी संबंधात आहे तो आम्हाला या ठिकाणी रेकॉर्ड करायचा आहे. कमर्शियल ऑर द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, ज्या व्यावहारिक घटना आहेत, ज्या पैशात येतात, वित्तामध्ये येतात, त्याच घटना आपल्याला इथे रेकॉर्ड करायच्या आहेत. अगेन कॉट सेज दॅट बुककीपिंग इज द आर्ट बट व्हॉट इट रेकॉर्ड मॉनिटरी एस्पेक्ट ऑफ द बिझनेस डीलिंग्स. हे कॉट यांचं म्हणणं आहे. बघा, आता त्याच्यानंतर एक कार्टर, आर्यन कार्टर. कार्टर काय म्हणतात, बुककीपिंग इज द सायन्स अँड आर्ट ऑफ करेक्ट रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑल दोज बिझनेस ट्रान्झॅक्शन that result in a transfer of money or the money's worth. Okay, Carter says that bookkeeping is an art and science. Science and art. कार्टरचं म्हणणं काय आलं, हे सायन्स पण आहे, आर्ट पण आहे. कारण की कुठलंही वैशिष्ट्यपूर्ण काम करण्यासाठी त्याच्या शास्त्राचा उपयोग करावा लागतो. आणि त्याचं शास्त्र जे आहे, सायन्स जे आहे, सायन्स मीन्स व्हॉट, मेकिंग ऑफ रूल्स फॉर अ पर्टिक्युलर टाईप ऑफ द सब्जेक्ट. त्या विषयांसाठी विशेष प्रकारची नियमावली बांधून देणारा घटक हा आहे. इट इज अ सायन्स अँड आर्ट ऑफ करेक्टली रेकॉर्डिंग
इन द बुक्स ऑफ अकाउंट. करेक्टली रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट, जे योग्य पद्धतीने ते त्या ठिकाणी नोंदवल्या गेलं पाहिजे. ऑल दोज बिझनेस ट्रान्झॅक्शन दॅट रिझल्ट इन अ ट्रान्सफर ऑफ मनी और मनीज वर्थ. हे असे घटक जे पैसा किंवा पैशाच्या घटकाच्या स्वरूपात येतील त्यालाच आपल्याला इथे रेकॉर्ड करायचे. कार्टरनं या डेफिनेशनला पूर्णपणे आपल्यासमोर मांडले. बघा, बाटली बॉयनं आर्ट्स म्हणलं होतं आणि डिफरन्स सेटमध्ये मांडायला सांगितलं. कॉटनं काय केलं, आर्ट्समध्ये सांगितलं, मीन्स बुक कीपिंग इज अन आर्ट अँड मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. बट मिस्टर कार्टर त्यांना पूर्णपणे डेफिनेशन दिली. असं का म्हणायचं आहे तर त्यांनी काय सांगितलं, बुक कीपिंग इज अ सायन्स अँड अ आर्ट. हे दोन्ही पण आहेत. कशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपण करेक्ट रेकॉर्डिंग करणार आहोत, जे बुक ऑफ अकाउंटचं असेल, म्हणजे डिफरंट सेटसुद्धा याच्यामध्ये आलेत. आणि ऑल दोज बिझनेस ट्रान्झॅक्शन दॅट रिझल्ट इन अ ट्रान्सफर ऑफ मनी ऑर मनीज वर्थ. पैसा किंवा पैशाचं स्वरूप. आता पैसा किंवा पैशाचं स्वरूप म्हणजे काय असतंय तर तुम्ही प्रत्येक वेळेस कॅश देणार म्हणून नाही. कॅशच्या ऐवजी तुम्ही चेक देताल, ATM स्वॅप करताल किंवा बँक ट्रान्सफर करताल. अशा कोणत्याही संकल्पना ज्या तुमच्यासमोर येऊ शकतात ते सगळं यामध्ये आपल्याला कन्सिडर करावं लागेल. तर आपल्याजवळच्या या तिन्ही डेफिनेशन आपल्याला या डिफायनिंग पार्टला सांगून जातात की बुक कीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग द बिझनेस डिलिंग अँड इट इज अ सायन्स विच रेकॉर्ड ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. नाव याच्यानंतर बघा, फीचर्स ऑफ बुक कीपिंग. याचं वैशिष्ट्य काय आहे, फीचर्स म्हणजे याच्या संदर्भात जर आपण बघितलं तर त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, महत्त्व काय आहे. तर बुक कीपिंग इज अ मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. बुक कीपिंग काय आहे, डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग करण्याचा घटक आहे. परत ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्या जातात, म्हणजे ज्याच्यामध्ये पैसा येतो त्याच ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्या जातात. ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर फॉर अ स्पेसिफिक पिरियड विच आर युजफुल फॉर फ्युचर रेफरन्सेस. ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर अ स्पेसिफिक पिरियड, विशिष्ट कालावधीसाठी, विच आर युजफुल फॉर द फ्युचर रेफरन्सेस. भविष्यातील रेफरन्ससाठी म्हणून जे रेकॉर्ड आपण करून ठेवतो विशिष्ट कालावधीसाठी, त्याचा भाग आपल्याला याच्यामध्ये विचारात घेता येतो. रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन आर बेस्ड ऑन द रूल्स अँड रेग्युलेशन. हे सगळं जे आहे ना आपल्या मनमर्जीनं करता येत नाही. फॉर दिस यू नीड सम रूल्स अँड रेकॉर्डिंग सिस्टीम. मग इथं काय आहे, रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली. हे काय आहे, आपल्या बिझनेस ट्रान्झॅक्शनला सायंटिफिकली रेकॉर्ड करण्याचं साधन आहे, शास्त्रीय पद्धतीने रेकॉर्ड करण्याचं साधन आहे. तर इथं आपण थांबणार आहोत. हे मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ बुक कीपिंग आहे. सो फ्रेंड्स, थँक यू.